पी-एम किसान योजना 2026 6,000 रुपयाचा जो हफ्ता आहे तो मिळणार की बंद होणार? होय, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पी-एम किसान योजना 2026 मधला 6,000 रुपयाचा हफ्ता तुम्हाला मिळणार आहे. पात्रता काय असणार आहे? नवीन नियम कोणते लागू होणार आहेत? ई-के-वाय-सी आवश्यक आहे की नाही? संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर नक्कीच ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि होय, नवीन असाल या चॅनलवरती टेक गव्हर्नमेंट जॉब्सवरती, तर आताच्या आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन-नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. चला तर मित्रांनो, आपण या खास व्हिडिओला जाणून घेऊयात आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात. नमस्कार. पी-एम किसान योजना त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. दरवर्षी मिळवा 6,000 रुपये या योजनेअंतर्गत. होय, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे ही. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. पी-एम किसान योजना माहिती 2026 मधील संपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट्स बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि शेतकरी हा राष्ट्राचा कणा मानला जातो. याच्यामुळेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ज्याला सर्वसामान्य भाषेत पी-एम किसान योजना असे म्हणतात, या व्हिडिओमध्ये आपण पी-एम किसान योजना माहिती अत्यंत सविस्तरपणे सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये पात्रता, कागदपत्रे, नोंदणी क्रमांक, ई-के-वाय-सी, हफ्ता तपासणी, यादी, तांत्रिक अडचणी, उपाय तसेच सर्वात नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन असाल तर आताच्या आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया. पी-एम किसान योजना याचं सविस्तर थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. पी-एम किसान योजना सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक केंद्रीय योजना आहे. ही योजना लहान आणि सीमांत शेतकऱ्या आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी 6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षातून 3 हफ्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये अशा स्वरूपात थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? बियाणे खरेदी करणे, खते, शेतीसाठी आवश्यक साहित्य जमा करणे, अल्पकालीन आर्थिक गरजा पूर्ण करणे हा आहे. पी-एम किसान योजनेचा प्रमुख फायदे म्हणजे बेनिफिट्स जाणून घेऊयात. एक, आर्थिक मदत 6,000 रुपयाची वार्षिक प्रतिवर्षी असते. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार 6,000 रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य ही योजना थेट त्यांच्या खात्यात जमा करते. 2, थेट खात्यात जमा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी द्वारे होते. रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते, त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज नसते. 3, संपूर्ण भारताच्या शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे. संपूर्ण भारतासाठी ही योजना आहे. 4, ऑनलाईन सोपी व जलद प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते. नोंदणी, ई-के-वाय-सी, हफ्ता तपासणी सर्व ऑनलाईन काम करता येते. यावेळी वेळ वाचतो आणि त्रास देखील कमी होतो. 5, सर्वात पारदर्शक योजना आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक हफ्ता डीबीटी पद्धतीने दिला जात असल्याने पारदर्शकता 100% आहे. आता जाणून घेऊयात पी-एम किसान योजनेसाठी पात्रता म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. 1, अर्जदार भारतीय शेतकरी असावा. त्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. 2, जमीन हक्क प्रामाणिक असावा. शेतकऱ्याने 7/12 उतारा किंवा जमीन दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. 3, शेतकरी कर्मचारी व आयकरदाता पात्र नाहीयेत. केंद्र राज्य सरकार कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती, महामंत्रालयीन अधिकारी अजिबात अपात्र आहे. 4, बँक खाते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्ड नसल्यास लिंक हफ्ता अडकतो, ते लक्षात ठेवसाल. 5, ई-के-वाय-सी अनिवार्य आहे. ओ-टी-पी किंवा बायोमेट्रिक ई-के-वाय-सी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. पात्रता आवश्यक कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन काय असणार आहे जाणून घेऊयात. 1, आधार कार्ड. 2, बँक खाते पासबुक. 3, 7/12 उतारा किंवा जमीन कागदपत्र. 4, मोबाईल नंबर. 5, फोटो कधी कधी आवश्यक असणार आहे. आता जाणून घेऊयात पी-एम किसान ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप काय असणार आहे. 1, स्टेप 1, अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट करा. पी-एम किसानची सरकारी वेबसाईट उघडायची आहे. 2, स्टेप 2, फार्मर्स कॉर्नर निवडा. मुख्य पेजवर उजवीकडे फार्मर्स कॉर्नर दिसेल. 3, स्टेप 3, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन क्लिक करा. येथे आधार क्रमांक टाकण्याची विनंती होईल. 4, आधार क्रमांक व कॅप्चा भरा. सिस्टीम तुमची माहिती पडताळेल. 5, अर्ध फॉर्म भरा म्हणजे नाव, पत्ता, जमीन तपशील, बँक तपशील आणि मोबाईल नंबर सर्व तुम्हाला अपडेट करायचा आहे.
स्टेप 6 फॉर्म सबमिट करा. तुमची नोंदणी यशस्वी झाल्यानंतर रसीद जतन करून ठेवा तुम्ही. आता जाणून घेऊयात पीएम किसान ई-केवायसी कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात. 2 पद्धतीने तुम्ही ई-केवायसी करू शकता. पहिली पद्धत ओ-टी-पी आधारित ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने. याच्यामध्ये एक फार्मर्स कॉर्नरमध्ये ई-केवायसीवर क्लिक करायचं आहे. 2 आधार क्रमांक आणि ओ-टी-पी फिल करायचा आहे. 3 सबमिटवर क्लिक करायचं आहे. हे आहे ओ-टी-पी आधार ई-केवायसी. आणि 2 बायोमेट्रिक म्हणजे ई-केवायसी CSC केंद्रावर जाऊन तुम्हाला ई-केवायसी करायचं आहे. जर ओ-टी-पी येत नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर व्हिजिट करा. बायोमेट्रिक म्हणजे फिंगरप्रिंट तपासणी करा आणि ई-केवायसी त्वरितपणे पूर्ण होईल तुमचं. आता जाणून घेऊयात पीएम किसान हफ्ता कसा तपासावा, बेनिफिशियरी स्टेटस कसा तपासावा. आता आपण एक फार्मर्स कॉर्नर बेनिफिशियरी स्टेटस जायचं आहे. स्टेप 2 खालील पर्यायापैकी एक पर्याय निवडा, जसे की आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक या तिघांपैकी एक पर्याय निवडायचे आहे. स्टेप 3 सबमिट करा. तुमच्या सर्व हफ्त्याची स्थिती तुम्हाला दिसेल. आता जाणून घेऊयात पीएम किसान लाभार्थी यादी बेनिफिशियरी लिस्ट कशी पाहायची आहे. एक फार्मर कॉर्नर बेनिफिशियरी लिस्ट तपासा. 2 राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. 3 तुमच्या गावातील सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहता येणार आहे तुम्हाला. आता जाणून घ्या पीएम किसान मध्ये सुधारणा कशी करावी, अपडेट डिटेल्स कसे करावे. 1 आधार चुकीचा असल्यास, 2 नाव बदललेले असल्यास, 3 बँक खाते अपडेट असेल तर, किंवा 4 मोबाईल नंबर बदलायचा असेल तर अपडेशन ऑफ फार्मर डिटेल्स पर्याय वापरून तुम्हाला बदल करता येणार आहे. आता जाणून घ्या सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय. पीएम किसान योजना याच्यामध्ये काय असणार आहे. पीएम किसान योजनेत अनेक शेतकऱ्यांना काही सामान्य तांत्रिक समस्या येतात, जसं की खालीलपैकी. 1 हफ्ता खात्यात येत नाही. उपाय असणार आहे ई-केवायसी पूर्ण करा. आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का नाही ते तपासा. 3 बेनिफिशियरीचे स्टेटस पहा. 2 हफ्ता फेल्ड दाखवतो. उपाय असणार आहे बँक IFSC कोड तपासा. खाते सक्रिय आहे का ते खात्री करा. 3 नाव यादी दिसत नाहीये. उपाय असणार आहे ग्रामसेवक किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा. डेटा अपडेट मागावा. 4 चुकीचा आधार दिसतोय. उपाय असणार आहे अपडेट आधार डिटेल्स पर्याय वापरा. त्याच्यानंतर पीएम किसान हेल्पलाईन नंबर, कस्टमर सपोर्ट नंबर काय आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने हेल्पलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत, जसे की पहिला आहे 155261. हे सगळ्यात जास्त लक्षात ठेवा. दुसरा हेल्पलाईन नंबर आहे 180018015551. टोल फ्री नंबर असणार आहे हा. आणि तिसरा असणार आहे 01124300606. हे तिन्ही हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावरती संपर्क साधता येईल तुम्हाला. तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती पीएम किसान योजना 2026 बद्दल. तर माझ्या भारतातील शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना 2026 मध्ये नवीन अपडेट्स आलेले आहे. सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली देखील आहे. जर तुम्ही भारताचे रहिवासी असाल आणि ह्या ऑलरेडी तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेत असाल तर मला कॉमेंटमध्ये येस मी भारताचा रहिवासी आहे असं कॉमेंट करा. म्हणजे माझ्या लक्षात येईल की कोण कोण ह्या योजनेमध्ये सहभागी आहे. आणि होय, ही योजना खूप चांगली आहे. 6,000 रुपये तुम्हाला दरवर्षी भेटणार आहे, ते पण शेतांच्या कामासाठी. व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या सर्व शेतकरी बांधवांसोबत या व्हिडिओला शेअर करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.